शिलाबाई विठ्ठल चव्हाण, कुंटा तांडा। काय मागणी कशाला मोर्चा? आमच्या लेकरांना हे आरक्षण पाहिजे एसटी। किती जण आला? भरपूर जण आहेत, लाखाची संख्या। काय मागणी आहे सरकारकडे? काय मागणी आहे तुमची? एसटी आरक्षण। आमच्या मुलाबाळांना नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही, शिक्षण करून काय फायदा नाही। गोरगरीब आपण त्याला शिक्षण करायचं, आमच्या लेकरांना शाळा नाही, नोकरी नाही, काय नाही, शाळा शिकून सुद्धा त्यांना कामच करायला लागतंय, आंदोलन खावं लागतंय। आमच्या लोकांना सुखच नाही, आमच्या लोकांना बरं आपणच खायचं, आमच्या दुःखच आहे जलमभर। आम्हाला लोकांनी बंगला गाडी सगळं फिरत, आमच्या लोकांना सुखच नाहीये, म्हणून ह्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढलेला आहे। आमच्या लेकरांना शाळा शिकून फायदा नाही, आम्ही कष्ट करून शाळा शिकतो, आमच्या लेकरांचं काहीतरी भविष्य चांगलं होईल म्हणून आम्ही म्हणतो। आमच्या लेकरांचं भविष्य काही चांगलं नाहीये, आमच्या शिकायचं, हे नोकरी नाही ते नाही म्हणून यायचं, नाराज व्हायचं, रडायचं, आमच्या लेकरांना पण आम्ही पण रडायचं। आमचा काय फायदा एवढं शिकून घालून शिक्षण करणार, त्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढलेला आहे। आयुष्यभर कष्टातच चाललंय, आमच्या लेकराला शाळा शिकवलं तर शिकवलं, आमच्या कष्टामध्ये नाही झालं तर राहिलं। आता काय काम करतात तुमच्या लेकरं? आता काय करतात, असं काम केलं तर केलं, नाही तर गावठी बिगारी काम करतात, बिगारी काम। 500 रुपये हाजरी आहे आणि बायांना 350 रुपये हाजरी आणि रोडाचंच काम करता आम्ही, हे नाही ना आमचं गरीब लोकांना आरक्षण नाही, आम्हाला कुठलं आरक्षण मिळालं नाही। देवेंद्र फडणवीस काय सांगतील तुम्हाला? देते का? द्यावंच लागतंय, सगळ्यांना दिलं, आम्हाला कसं देत नाही, आम्हाला द्यावं लागतंय, दिल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत ना। आम्ही हे सगळं कार्यकर्ते कुठंच जाणार नाही, आरक्षण भेटलं तरच आम्ही इथं जाणार आहे। गोरमाटे समाजाची किती लोकसंख्या आहे महाराष्ट्रात? भरपूर आहे, 10-20 भरपूर आहे। नमस्कार सगळ्यांना, जय सेवालाल। आज सोलापूर जिल्ह्यातून बंजारा समाजाच्या वतीनं एक भव्य मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चेचं एकमेव उद्देश एवढंच होतं की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून ह्या मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मोर्चेची सुरुवात वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्याला हार घालून आता जिल्हाधिकारी कार्यालय इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन संपवण्यात आलेलं आहे। आमच्या समाजाच्या वतीनं एवढंच निवेदन दिलेलं आहे की जो तुम्ही काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेटियर लागू केला आहात, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एसटीमध्ये येतो, तर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं एवढीच आमची मागणी आहे। कारण एका समाजाला न्याय देण्यासाठी आपण
हैदराबाद गॅजेटियर लागू करू शकता, तर त्याच हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाज हा STमध्ये येतो, तर ST समाजालाही न्याय मिळावं हाच एकमेव उद्देश आमच्या समाजाचा आहे. आज आपण बघता की प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावोगावी छोट्या छोट्या या मोर्चा बंजारा समाज ST आरक्षणासाठी निघत आहेत. तर बंजारा समाज या आरक्षणासाठी एकत्र येऊन वेळ पडली तर आम्ही मुंबईमध्येही आम्ही आंदोलन करू. सरकारला एवढीच विनंती आहे की बाकीच्या समाजासाठी जो न्यायाची भूमिका आपण घेता, तर खऱ्या अर्थाने जो समाज मागासलेला आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, जो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या तो कमकुवत आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आमची जी मुलं बाळं आहेत यामुळं शैक्षणिक प्रवाहात येतील आणि आरक्षणामुळं त्यांचं कल्याण होईल एवढीच आमची भावना आहे. शैक्षणिक दृष्ट्या आमची मुलं सक्षम होतील एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करते की आपण बंजारा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आणि STमधून आम्हाला आरक्षण मिळावं. कारण हैदराबाद गॅजेटियरमध्ये 1920मध्ये जो राजपत्र निघालं, त्या राजपत्रामध्ये बंजारा, लुंबाडी आणि लंगाडा या सुगडी या समाजाला अनुसूचित जातीमध्ये तिथं नोंद आहे आणि या नोंदीमुळं आमचा आरक्षणाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. म्हणून आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. तुम्ही जर हैदराबाद गॅजेटियर लागू केला आहात तर त्याच्यामध्ये बंजारा समाज STमध्ये असेल तर आम्हाला नक्कीच STचं आरक्षण मिळणं हे आमचा हक्क आहे. एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करते. माझं नाव मोतीराम चव्हाण. आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा एक भव्य मोर्चा आमचं ST आरक्षण संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढून आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही यामार्फत निवेदन दिलेलं आहे. आमचा बंजारा समाज आता जवळजवळ आमचं 20 ते 25 वर्षापासून जे ST आरक्षणाची मागणी होती आणि ते मागणी आज आमच्या लक्षात आली की हैदराबाद गॅजेटमध्ये ज्याप्रमाणे OBC मराठांना OBCचं आरक्षण दिलं गेलं, त्यामध्ये आमच्या बंजारा समाज हैदराबाद गॅजेटच्या ह्याच्यामध्ये जवळ पहिल्या पानावर आमच्या म्हणजे बंजारा समाजांना ST म्हणून त्याच्यामध्ये आमची नोंद आहे. त्याच पद्धतीने या सरकारने आमचं आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही ते निवेदन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीकडे पाठवावं आणि आमचं मागणी मंजूर करावं. अन्यथा या बंजारा समाज ह्यापुढे थांबणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. त्या धर्तीवर आज बंजारा समाजाच्या ST आरक्षणासाठी भव्य असा मोर्चा बंजारा बांधवाच्या संबंध बांधवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तरी कुठलीही गालबोट न लावता शांततेमध्ये बंजारा बांधव कधी शांतता प्रियच आहे, पण खवळला की कधी कुणाचं ऐकत नाही. त्यासाठी मी सर्व बंजारा बांधवांना असं आवाहन करतो की आजचा मोर्चाला कुठलाही गालबोट न लावता शांततेत व्यवस्थित आणि एकदम कायदा सुव्यवस्था कुठलाही न हातात घेता व्यवस्थित मोर्चा पार पाडायचा आहे आणि रस्त्यावर कचरा वगैरे कुठेही काय करायचं नाही. आणि आमचा मोर्चा झाल्यानंतर सर्वांना आम्ही असे आवाहन करतो, वरिष्ठांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा, की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि महाराष्ट्रात कुठलाही अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही लवकरात लवकर. कारण या बंजारा बांधव असा आहे, जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केलात तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत जास्त 10 ते 15,000 लोक मोर्चाला सहभागी होतील. मराठा आरक्षणाच्या धर्तीवर तुम्ही आता बंजारा आरक्षणाची मागणी केली जाते. कुठेतरी म्हणजे असं होतं की जातीचं राजकारण सुरू आहे का? मी उलट मनोज जरांगे दादाचा आभार मानतो, कारण त्यांनी हैदराबाद गॅजेट हे सरकारला लागू करण्यास भाग पाडलं. आमची 30 ते 40 वर्षापासून मागणी होती की ST आरक्षण करा. हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा आपोआप आरक्षण मिळण्यास आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आम्ही 100% आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्हाला आपोआप ST आरक्षण लागू होईल. आता मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं, आता बंजारा समाज देखील आझाद मैदानावर जाणार का भविष्यात? आम्हाला मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहेत की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी पूर्ण करतील, नाहीतर मुंबईमध्येच आमचे कमीत कमी 8 ते 10 लोक आहेत. आमचा एक मेसेज जरी गेला तर ते आझाद मैदानावर आजच्या आज तात्काळ पोहोचतील. पण आम्हाला असं कुठलाही शासनाला किंवा लोकांची अडवणूक करायची नाही. आम्हाला फक्त आमच्या मागण्या शांततेप्रिय मागणी
मागायच्या आहेत आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. बच्चू कडू येणार आहेत, राजेश राठोड आहेत, हरिभाऊ राठोड आहेत, महाराष्ट्राचे 2-3 आमदार आमच्या बरोबर सहभागी होणार आहेत. 10 ते 15 मिनिटात त्यांचा एक मोर्चा आहे, त्यांचा संपला की आमच्याकडे येतील ते. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आंध्र आणि कर्नाटकाप्रमाणे SC आणि SC किंवा STचं आरक्षण मिळावं ही गेली 40 वर्षापासून आमच्या या बंजारा समाजाची मागणी आहे. न्यायमूर्ती बापट आयोग लागू करावा आणि या नव्यानं उदयास आलेल्या या हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या बंजारा समाजाच्या ST म्हणून नोंदी आहेत त्या नोंदीवरून महाराष्ट्रातील बंजारा समाजाला STचं आरक्षण त्वरित द्यावं अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे. आज सोलापूर जिल्ह्यातला तरुण आज पेटलेला आहे, माता भगिनी रस्त्यावर आलेल्या आहेत आणि ही जी आजची तर सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. आम्हाला अनेक आंदोलन मोर्चा अशा पद्धतीने करावा लागणार आहे. आम्ही बंजारा समाजानं अशा पद्धतीचं आवाहन करतो की आजच्या मेळाव्यानंतर ही सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये जोपर्यंत आपल्याला STचं आरक्षण शासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल. आपण सगळ्यांनी मात्र तन मन धनाने भविष्यातल्या सगळ्या आंदोलनाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी सोलापूर जिल्ह्यातील बंजारा बांधवांना आणि विशेषतः युवकांना करतो.